तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मस्के कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती। तर लास्ट लेक्चरला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे सीईटीचे पीवायक्यू पाहिले होते पहा, टोटल 81 क्वेश्चन पाहिले बरोबर। त्याच्यानंतर आज आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहेत पहा, काय नेम आहे चॅप्टरचं, अल्कोहोल फिनॉल अँड इतर। याचे क्वेश्चनच पाहतो। याच्या अगोदर तुम्हाला बेसिक सांगतो पहा, अल्कोहोलचा फॉर्म्युला सांगा बरं मला, काय आहे फॉर्म्युला सांगा अल्कोहोलचा। अल्कोहोल कशाने डिनोट करतात, ROH। म्हणजे जर अल्किल ग्रुपला, कोणत्या ग्रुपला, अल्किल ग्रुपला जर काय लावलं, हायड्रोक्सिल ग्रुप, कोणता ग्रुप, हायड्रोक्सिल ग्रुप, तर काय तयार होतो, अल्कोहोल। काय तयार होतो, अल्कोहोल। मग फिनॉल कसा तयार होतो सांगा बरं, फिनॉल सांगा सांगा। बेंझिन रिंगला जर मी OH ग्रुप लावला, कशाला, बेंझिन रिंगला, बेंझिन रिंगला जर मी OH ग्रुप जोडला तर काय, कशाचा फंक्शनल ग्रुप तयार होतो, फिनॉल। काय तयार होतो, फिनॉल। आणि इतरचा सांगा बरं काय, मग सांगा इतरचा काय आहे, ROR। म्हणजे जर मी ऑक्सिजनला दोन अल्किल ग्रुप जोडले तर काय तयार होतो माझा, इतर। काय तयार होतो, इतर। हे अल्कोहोल फिनॉल आणि इतरचे काय तर फॉर्म्युले आहेत, आलं लक्षात। हा, आता जसं क्वेश्चन वाईज तुमचे पॉईंट येते तसं मी कव्हर करत चला। हा, तुम्ही आता क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करायचा। आपण डायरेक्ट क्वेश्चन चालू करू। आता हा जो इतर आहे ना, हा इतर काही असतात सिमेट्रिकल, काही कसे असतात, सिमेट्रिकल। हा कसा आहे, सिमेट्रिकली, कसा आहे, सिमेट्रिकल। इथं पण मिथिल ग्रुप आहे आणि इथं पण कोणता आहे, मिथिल। जर मी हा घेतला CH3OC2H5, हा सिमेट्रिकल आहे का, सिमेट्रिकल आहे, कसा आहे, अनसिमेट्रिकली, कसं आहे, अनसिमेट्रिकल। म्हणजेच इतरचे दोन टाइप्स पडतात पहा, एक असतो सिमेट्रिकल इतर आणि एक कसा असतो, अनसिमेट्रिकल इतर। याला जर नेमिंग द्यायची असली तर अशी देतात, इथॉक्साइड मिथेन। काय देतात, इथॉक्साइड मिथेन, किंवा इथाइल मिथाइल इतर असं पण देतात। याला काय म्हणतात, इथाइल मिथाइल इतर। याला म्हणतात, हे दोन मिथाइल ग्रुप आहेत ना, म्हणून याला काय म्हणतात, डायमिथाइल इतर। काय म्हणतात, डायमिथाइल इतर। दोन मिथाइल ग्रुप आहेत ना, ते इतरने जोडले, त्याच्यामुळे काय म्हणतात त्याला, डायमिथाइल इतर। आलं लक्षात, बेसिक। त्याच्यानंतर आपण क्वेश्चन चालू करून सोडवायचा प्रयत्न करायचा सगळ्यांनी। चला, क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज द नेम ऑफ आयसोप्रोपाइल अल्कोहोल अकॉर्डिंग टू कार्बिनॉल सिस्टम। कार्बिनॉल सिस्टम नुसार अल्कोहोलचं नेम सांगायचं काय। आयसोप्रोपाइल अल्कोहोलचं स्ट्रक्चर काढा बरं सगळ्यात अगोदर। आयसोप्रोपाइल अल्कोहोलचं स्ट्रक्चर काढल्यानंतर मग ऑप्शन मधून त्याचं नाव सांगायचं फक्त। सोडवा चला। आयसोप्रोपाइल अल्कोहोलचं स्ट्रक्चर सांगा बरं मला अगोदर, कसं असेल सांगा। काय करू मी, CH3 बरोबर, त्याच्यानंतर CH, त्याला कोणता ग्रुप जोडलेला, OH, आणि CH3। हे स्ट्रक्चर कशाचं आहे, आयसोप्रोपाइल अल्कोहोल, बरोबर ना। म्हणजे सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला जर हायड्रोक्सिल ग्रुप जर जोडलेला असला तर त्याला आयसो कंपाऊंड म्हणतात। काय म्हणतात, आयसो। इथं जर मी हॅलोजन जरी जोडलेला असला तरी त्याचं काय झालं, आयसोप्रोपाइल ब्रोमाइड, आयसोप्रोपाइल क्लोराइड असं। हा, आता याचं नेम सांगा बरं मला, कार्बिनॉल सिस्टम नुसार नेम सांगायचे। कशानुसार सांगायचे, कार्बिनॉल सिस्टम। सांगा काय होईल, काय होईल सांगा, सांगा ऑप्शन। आता स्ट्रक्चर तर दिलं काढून तुम्हाला, सांगा आता याच्यातलं ऑप्शन नंबर सांगा काय, डायमिथाइल कार्बिनॉल, बरोबर। काय आहे, डायमिथाइल कार्बिनॉल। म्हणजे हे दोन कोणते ग्रुप आहेत, मिथाइल आहेत ना, त्याच्यामुळे त्याला काय म्हणलं मी, डायमिथाइल कार्बिनॉल। हे पहा, हा जो CH3OH आहे ना, याला काय म्हणतात बरं, मिथेनॉल। काय म्हणतात, मिथेनॉल। याला दुसरं काय नाव आहे, कार्बिनॉल। काय नाव आहे दुसरं, कार्बिनॉल। हा जो मिथेनॉल आहे ना, त्यालाच काय म्हणतात, कार्बिनॉल। म्हणजेच हा कार्बिनॉल जो ग्रुप आहे, हा ग्रुप कोणता आहे, कार्बिनॉल। याला काय जोडलेलं आहे, दोन मिथाइल ग्रुप आहेत। काय येतं, दोन मिथाइल ग्रुप, त्याच्यामुळे मी त्याला काय म्हणलं, डायमिथाइल कार्बिनॉल। काय म्हणलं, डायमिथाइल कार्बिनॉल। आलं लक्षात, क्वेश्चन फर्स्ट समजला सर्वांना। हा, म्हणजे माझं आन्सर काय होईल, ऑप्शन नंबर बी, काय होईल, डायमिथाइल कार्बिनॉल, बरोबर ना। हा, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड सोडवा बरं। विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी बेन्झाइलिक अल्कोहोल। प्रायमरी बेन्झाइलिक अल्कोहोल कोणतं यामधलं, ऑप्शन नंबर सांगा चल सांगा। प्रायमरी आपण पाहिलं ना, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रायमरी
हॅलोजन कंपाऊंड काय असतात, सेकंडरी काय असतात आणि टर्शरी काय असतात. तर सांगा आता काय होईल ऑप्शन याचं. ऑप्शन नंबर ए. अजून अजून वेगळे कोणाचं, सी कोणाचं आहे, सी कोणाचं फक्त हातवर करा ना, तुमचं सी आहे दोघाचं ना. अजून कोणाचं ए, ए डी कोणाचं आहे, ए डी नाही ना. हां तर मला सांगा आता ए तुम्ही म्हणलात इथं कोणता ग्रुप आहे, सी एच आहे ना. इथं काय फक्त सी एच, सी एचला काय जोडलेला आहे, ओ एच. आता सी एचला जेव्हा ओ एच जोडलेला आहे हा प्रायमरी कार्बन ॲटम आहे का, नाही. हा कोणता आहे, सेकंडरी ना. कोणता कार्बन ॲटम आहे हा, सेकंडरी. त्याच्यामुळे हे उत्तर होईल का माझं, नाही. मला सांगितलं काय त्यांनी, प्रायमरी बेन्झायलिक अल्कोहोल शोधायचा आहे बरोबर. आता इथं काय, इथं कोणता ग्रुप असेल, CH2. कोणता असेल, CH2. इथं जसं CH ला OH जोडलेला आहे तसं इथं CH2 ला जोडलेला आहे OH. कशाला जोडलेला आहे, CH2. त्याच्यामुळे हा कोणता कार्बन ॲटम झाला, प्रायमरी. कोणता झाला, प्रायमरी. याला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये बेन्झाईल म्हणलो. याला काय म्हणलो, बेन्झाईल. बेन्झायलिक हॅलाइड पाहिलं ना आपण, हे पूर्ण याला काय म्हणलो आपण, बेन्झाईल. म्हणजे याचं नाव काय झालं, बेन्झायलिक अल्कोहोल. बेन्झायलिक अल्कोहोल आहे पण तो कसा आहे, प्रायमरी. कसा आहे, प्रायमरी. आलं लक्षात. प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी काय असतं पहा. हा जर मी अल्कोहोल घेतला RCH2OH, हा अल्कोहोल कसा झाला, प्रायमरी अल्कोहोल. कसा झाला, प्रायमरी अल्कोहोल. फक्त सेकंडरी मध्ये मी काय करणार, एक हायड्रोजन कशाने रिप्लेस करणार, मिथाइल ग्रुपनी. कशाने रिप्लेस करणार, मिथाइल. म्हणजेच तो काय तयार झाला माझा, CH3OH. हा कोण झाला, काय तयार झाला माझा, सेकंडरी. काय तयार झाला, सेकंडरी अल्कोहोल. त्याच्यानंतर RCCH3 आणि OH. हा कोणता अल्कोहोल झाला, टर्शरी अल्कोहोल. अलग लक्षात. मग इथं CH ग्रुपला जर CH3 जोडलेला आहे तर तो माझा सेकंडरी अल्कोहोल असणार. कोणता असणार, सेकंडरी अल्कोहोल. तसंच नाही बघा, हा CH ला OH जोडलेला त्याच्यामुळे हा काय झाला, सेकंडरी. CH2 ला जर OH जोडलेला असला तर तो कसा होतो, प्रायमरी. अलग लक्षात. फक्त बेन्झीन रिंग आहे त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. हा काय झाला, टर्शरी. हा इथं C आहे, इथं काय आहे, CH3. इथं CH2 आणि CH3 असंच आहे ना. म्हणजे इथं सिंगल कार्बन ॲटम आहे त्याच्यामुळे हा कसा झाला, टर्शरी अल्कोहोल. कसा झाला, टर्शरी अल्कोहोल. अलग लक्षात. क्वेश्चन नंबर सेकंड समजला सर्वांना. म्हणजेच आपला ऑप्शन नंबर काय होईल, आन्सर सी. कन्फ्यूज होऊ नका फक्त. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 सोडा बरं. रिॲक्शन दिलेली पहा तुम्हाला, म्हणजे तुम्हाला ऑप्शन मधून कोणता रिॲक्टंट घ्यावा लागेल त्याची रिॲक्शन जर तुम्ही ऍसिटिक अनहायड्राइड सोबत केली तर तुम्हाला ऍस्पिरिन आणि ऍसिटिक ऍसिड भेटल. सांगा काय घ्यावं लागेल. चॅप्टर झाला ना तुमचा शिकून, चॅप्टर झाला ना शिकून, सांगा काय घ्यावं लागेल. सॅलिसिलिक ऍसिड. काय घ्यावं लागेल, सॅलिसिलिक ऍसिड. मग सॅलिसिलिक ऍसिडचं तुम्हाला स्ट्रक्चर माहित पाहिजे बरोबर ना. काय स्ट्रक्चर सांगा बरं, सॅलिसिलिक ऍसिडचं स्ट्रक्चर सांगा. काय आहे, फिनॉल आहे अगोदर. अगोदर काय आहे, फिनॉल. त्याला काय जोडलेलं आहे बरं, बेन्झोइक म्हणजे कार्बोक्झिलिक ऍसिड ग्रुप. काय जोडलेलं आहे, कार्बोक्झिलिक ऍसिड ग्रुप. हा काय झाला माझा, सॅलिसिलिक ऍसिड. काय झाला, सॅलिसिलिक ऍसिड. त्याची रिॲक्शन कशासोबत, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला स्ट्रक्चर माहित पाहिजे. सगळ्यांची स्ट्रक्चर आले तरच ती रिॲक्शन तुम्हाला सोडवता येणार आहे. तशी येणार आहे का, नाही. मग सांगा ऍसिटिक अनहायड्रेटचं स्ट्रक्चर काय होईल, ऍसिटिक अनहायड्रेट. सांगा CH3 C डबल बॉन्ड O त्याच्यानंतर CH3 असंच होईल ना. हा काय आहे, ऍसिटिक अनहायड्रेट. काय आहे, ऍसिटिक अनहायड्रेट. हा काय झाला, सॅलिसिलिक ऍसिड. हा काय आहे, ऍसिटिक अनहायड्रेट. सांगा आता काय तयार होईल बरं, काय तयार होईल सांगा चला मला सांगा. हा जो OH ग्रुप आहे हा OH ग्रुप कोणासोबत जाईल, कशासोबत जाईल सांगा. C डबल बॉन्ड O बरोबर ना. म्हणजेच लास्टला तयार काय होईल माझा, असा. म्हणजे हा पूर्ण जाईल. म्हणजे लास्टला काय तयार होईल, ऍस्पिरिन. काय तयार होईल माझा, ऍस्पिरिन. सांगा काय स्ट्रक्चर लिहू मी, असं केलं. सांगा हा OH गेला बरोबर. OH च्या जागेवर काय येईल मग, CH3. OH च्या जागेवर काय येईल, CH3. आणि इथं काय आहे,
इथं काय सी डबल बॉन्ड ओ एच प्लस बाहेर काय पडेल बरं CS3 सी डबल बॉन्ड ओ ओ एच CS3 सी डबल बॉन्ड ओ ओ एच हा काय झाला ॲसिटिक ॲसिड ॲसिटिक ॲसिड आणि हा काय झालं ॲस्पिरिनचं स्ट्रक्चर आहे काय कशाचं आहे ॲस्पिरिन कशा स्ट्रक्चर आहे ॲस्पिरिन म्हणजेच मला रिॲक्शनमध्ये माझं उत्तर काय झालं सॅलिसिलिक ॲसिड काय झालं सॅलिसिलिक ॲसिड आलं लक्षात रिॲक्शन कशी होते हा त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 IUPAC नेम विचारलेलं आहे पहा कंपाऊंड दिले तुम्हाला त्याचं काय विचारलंय IUPAC नेम सांगा चला सांगा नंबरिंग द्या अगोदर आता इथं मिथाईल ग्रुप आहे इथं कोणता ग्रुप आहे मिथाईल मग नंबरिंग कुठपासून द्यावं लागेल सांगा इथपासून का इकडून जवळून कुठं पडतोय मिथाईल ग्रुप जवळ कुठून सांगा आता सांगा इथं मिथाईल ग्रुप आहे सांगितलं तुम्हाला आता नियम सांगा बरं याचं काय सांगा इथपासून जर नंबरिंग दिली 1 2 3 आणि इथपासून जर दिली तर 2 3 4 4 नंबरला मिथाईल ग्रुप येतो बरोबर इथपासून दिली तर किती नंबरला येतो 3 नंबरला त्याच्यामुळे मी कुठपासून येणार इथपासून आलं लक्षात म्हणजेच माझं नाव काय 3 मिथाईल बरोबर आता 3 मिथाईल झाल्यानंतर ही सायक्लो चेन आहे काय आहे सायक्लो त्याच्यामुळे मी काय म्हणलं सायक्लो आणि किती कार्बन ॲटम आहेत 1 2 3 4 आणि 5 मग काय नेम होण्याचं 3 मिथाईल सायक्लो पेंटॅनॉल काय होईल 3 मिथाईल सायक्लो पेंटॅनॉल म्हणजेच ऑप्शन नंबर बी आलं लक्षात 3 मिथाईल सायक्लो पेंटॅनॉल कसं आलं हा जेव्हा हा जो मोकळं सोडलेला असतं याचा अर्थ CS3 ग्रुप असतो कोणता असतो CS3 आणि हे जे इथं कोणते असते CH2 कोणते असते CH इथं कारण की OH जोडलेला आहे ना त्याच्यानंतर इथं कोणता झाला CH2 असं आणि त्याचा IUPAC नेम काय आहे 3 मिथाईल सायक्लो पेंटॅनॉल आलं लक्षात त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ टर्शरी अलायलिक अल्कोहोल विचारलाय सांगा कोणता होईल सांगा टर्शरी अलायलिक अल्कोहोल क्वेश्चन नंबर 5 काय आन्सर होईल याचं सोडवा चला प्रयत्न करा सगळ्यांना काय विचारलंय तुम्हाला टर्शरी अलायलिक अल्कोहोल काय आता सगळ्यात अगोदर तुम्हाला टर्शरी अल्कोहोल काय ते समजून सांगितलं बरोबर काय टर्शरी अल्कोहोल सिंगल कार्बन ॲटम काय सिंगल कार्बन ॲटमला 2 मिथिल ग्रुप ऍड केले तो काय झाला टर्शरी अल्कोहोल झाला काय झाला टर्शरी पण तुम्हाला विचारलाय कोणता अलायलिक पोझिशनचा विचारलाय कोणता विचारलाय अलायलिक पोझिशन मग अलायलिक पोझिशन काय असते आपण पाहिलं ना हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये सांगा अलायलिक पोझिशन काय असते सांगा अलायलिक पोझिशन काय असते सांगा ज्या कार्बन ॲटमवर OH ग्रुप जोडलेला आहे त्याच्यानंतरचा कार्बन ॲटम हा डबल बॉन्डने जोडलेला पाहिजे ती पोझिशन कोणती झाली अलायलिक पोझिशन कोणती झाली अलायलिक पोझिशन मग सांगा इथं असा कोणता कार्बन ॲटम आहे की ज्या कार्बन ॲटमला OH ग्रुप जोडलेला आहे पण त्याच्यानंतरचा कार्बन ॲटम हा डबल बॉन्डने जोडलेला आहे सांगा ऑप्शन मध्ये कोणता आहे ऑप्शन बी कोणता आहे ऑप्शन बी पण मला सांगा ऑप्शन बी हे टर्शरी अल्कोहोल आहे का बरोबर आहे ज्या कार्बन ॲटमला OH ग्रुप जोडलेला आहे त्याच्यानंतरचा कार्बन ॲटम कशाने जोडलेला आहे डबल बॉन्डनी इथपर्यंत बरोबर झालं पण त्यांनी तुम्हाला टर्शरी विचारलाय ना कोणता विचारलाय टर्शरी हा टर्शरी अल्कोहोल आहे का कोणता आहे हा सेकंडरी कोणता आहे सेकंडरी म्हणजे माझं हे उत्तर होईल का नाही मग सांगा आता सांगा ऑप्शन नंबर आता सांगा कोणतं होईल तुम्ही यामुळे कन्फ्युज होतात काही सी मग नंतर CS3 2 असे दिसतात त्यामुळे का याचं स्ट्रक्चर असे पहा हे CH2 आहे ना डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड C आणि हे जे 2 CS3 लिहिलेत नाही कंसात ते CS3 या कार्बन ॲटमला जोडलेले आहेत त्याचा असा अर्थ होतो कार्बन ॲटमला जोडले त्याच्यानंतर काय आहे OH आता पहा बरं हा टर्शरी अलायलिक अल्कोहोल होतोय का हा ऑप्शन नंबर सी पहा ज्या कार्बन ॲटमला OH ग्रुप जोडलेला आहे बरोबर तो त्या कार्बन ॲटमच्या नंतरचा कार्बन ॲटम हा डबल बॉन्डने जोडलेला आहे का हा आणि तो कार्बन ॲटम हा टर्शरी आहे का आहे ना कारण की त्याला 2 मिथिल ग्रुप जोडलेले म्हणजे त्याचे दोन्ही पण हायड्रोजन हे मिथिल ग्रुपने काय केले तर रिप्लेस त्याच्यामुळे काय झाला तो टर्शरी अल्कोहोल पण झाला पण कोणत्या पोझिशनचा झाला अलायलिक पोझिशन कोणता झाला अलायलिक पोझिशन आलं लक्षात हा म्हणजेच माझा ऑप्शन नंबर काय होईल सी कन्फ्युज होऊ नका इथं बी करताना हे सेकंडरी अल्कोहोल या टर्शरी आहे का नाही म्हणजे क्वेश्चन नंबर 5 चा आन्सर काय झालं माझं सी सांगा आता आयडेंटिफाय द हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ प्रोपीन
तुम्हाला प्रोपीनचा हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन प्रोडक्ट विचारलेला आहे. कशाचा? प्रोपीनचा. आता हायड्रोबोरेशन रिॲक्शन काय असते ते माहित पाहिजे तुम्हाला सगळ्यात अगोदर. तुम्ही पाहिले असेल अल्कोहोल फिनॉल इतर मध्ये काय आहे हायड्रोबोरेशन रिॲक्शन काय आहे. त्या रिॲक्शन मध्ये मी काय ऍड करतो सांगा बरं. हायड्रोबोरेशन जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शन मध्ये ऍड काय करतो मी. सांगा. प्रोपेन घेतला का सगळ्यांनी. घ्या प्रोपेन घ्या. CH3 CH2 प्रोपेन घेतला का. त्याची रिॲक्शन तुम्हाला हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन करायचे म्हणजेच रिॲक्शन त्याची का सोबत करायची B2S6 हा काय हायड्रोबोरेशन कंपाऊंड आहे. कोणता आहे हायड्रोबोरेशन कंपाऊंड. याच्यासोबत तुम्हाला प्रोपेनची रिॲक्शन करायची. मग तुम्हाला ऑप्शन मध्ये काय भेटेल सांगा बरं. करा रिॲक्शन करा ती. चला ही जी रिॲक्शन आहे प्रोपीन आहे. इथं प्रोपेन नाही हे लक्ष प्रोपीन आहे कारण की प्रोपीन सोबत रिॲक्शन होती. टायपिंग मिस्टेक आहे. सांगा काय केलं मी अगोदर. काय घेतला प्रोपीन घेतला. सगळे लक्ष द्या आता. काय घेतला प्रोपीन. सांगा प्रोपीनचं स्ट्रक्चर काय आहे CH3 CH डबल बॉन्ड CH2 हा काय झाला प्रोपीन झाला. काय झाला प्रोपीन. याची रिॲक्शन मला कस सोबत करायची B2S6 कस सोबत रिॲक्शन करायची B2H6 कस सोबत रिॲक्शन करायची मला याची B2S6 अलग लक्षात. आता इथं 6 हायड्रोजन असल्यामुळं मी प्रोपीनचे किती मॉलिक्यूल घेतले 6 किती घेतले 6 कारण की रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी. काय केलं मी फक्त प्रोपीनची रिॲक्शन हायड्रोबोरेशन सोबत केली बरोबर. मग मला काय भेटेल सांगा. 2 मॉलिक्यूल भेटतील कशाचे CH3 CH2 CH2 बरोबर. आणि याला बोरेन जोडलेला आहे. आता इथं जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर माझे हे 6 मॉलिक्यूल इथं पण किती होतील 6 होतील बरोबर ना. इथं पण किती होतील 6 आणि बोरेन पण किती झाले माझे 2 कारण की मी 2 ने काय केलंय मल्टिप्लाय केले. अलग लक्षात. रिॲक्शन बॅलन्स झाली का. हा आता मला काय करायचंय परत मी याची रिॲक्शन कस सोबत करणार पेरॉक्साईड सोबत. कस सोबत करणार फक्त काय झालंय हे जे हायड्रोजन आहेत ना 6 याची ऍडिशन झाली पहा. इथं एक हायड्रोजन आला त्याच्यानंतर इथं एक आला म्हणजे इथं ऑलरेडी CH2 म्हणजे हा डबल बॉन्ड फक्त काय झाला गेला. आणि बोरेनची काय झाली ऍडिशन म्हणजेच हायड्रोबोरेशन करणं म्हणजेच बोरेनची काय करणं ऍडिशन करणं. आता परत त्याची रिॲक्शन मला कस सोबत करायची पेरॉक्साईड. कस सोबत करायची पेरॉक्साईड म्हणजेच काय H2O2 काय भेटेल मला सांगा बरं. सांगा ऑप्शन नंबर सांगा बरं. आता CH3 CH2 आणि पेरॉक्साईड मधला काय येईल मला OH. काय येईल OH म्हणजेच मला काय भेटला याचं काय नाव आहे प्रोपेनॉल. काय आहे प्रोपेन 1 ऑल म्हणा किंवा प्रोपेनॉल म्हणा काय अडचण नाही ना. आता फक्त रिॲक्शन नंतर बॅलन्स करून घ्या तुम्ही. बाहेर काय पडतंय ते पहा. हा काय भेटलं प्रोपेन 1 ऑल म्हणजेच ऑप्शन नंबर C. अलग लक्षात. हायड्रोबोरेशन रिॲक्शन काय आहे फक्त B2S6 ची काय केली मी ऍडिशन बोरेन मध्ये बरोबर. रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी मी 2 ने आणि 3 ने काय केलं मल्टिप्लाय. परत त्याची रिॲक्शन पेरॉक्साईड सोबत केली. का सोबत पेरॉक्साईड. हा H2O2 काय आहे पेरॉक्साईड आहे. काय आहे पेरॉक्साईड. म्हणजेच मग मला काय भेटला प्रोपेन 1 ऑल म्हणजेच प्रोपाइल अल्कोहोल भेटला. काय भेटला प्रोपाइल अल्कोहोल. अलग लक्षात. हा त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7 IUPAC ने विचारले पहा कॅटॅकॉलचं. सगळ्यात अगोदर कॅटॅकॉल काय हे माहित पाहिजे तुम्हाला. सांगा कॅटॅकॉलचं IUPAC नेम काय. कॅटॅकॉलचं स्ट्रक्चर माहिती आहे कोणाला सांगा बरं. कॅटॅकॉलचं स्ट्रक्चर काय आहे सोडवतंय कुणी सांगा बरं. ऑप्शन नंबर सांगा काय लिहू. अभ्यास करतात का तुम्ही घरी गेला सगळे नक्की का नाही करीत. वेळच भेटत नाही अभ्यासाला. दुपारी सकाळी 10:30 पर्यंत तुम्हाला लेक्चर असते. हा तुम्हाला फक्त दुपारीच असतात आत्ता संध्याकाळी पण असते. म्हणजे सकाळी 3 लेक्चर झाले तुमचे 7:30 ते 10:30 बरोबर. त्याच्यानंतर परत 12 ते 4 सकाळी नसतात तुम्हाला. तुम्ही रेग्युलरला नाही येत फक्त CET-ला येतात का संध्याकाळच्या बॅचला येतात. म्हणजे तुम्हाला 12 पासून चालू झालं डायरेक्ट तुम्ही 7 ला मोकळे होतात असंच ना. म्हणजे 12 ते 7 कंटिन्यू लेक्चर असतात तुम्हाला मध्ये सुट्टीच नसते का. वेळ काढायचा असतो काही नाही होत. हा
तुम्हाला जर डॉक्टर इंजिनिअरिंग चांगलं बनायचं असलं तर लोक तुमच्या भरोश्यावर पेशंट घेऊन येणार आहेत याच्यात हॉस्पिटलला. तुम्ही जर मोगम निघल्यावर कसं होईल? नाही ना. अभ्यास करा, घरच्यांना पण असा अभिमान वाटला पाहिजे खरंच मुलगा आहे असं काहीतरी करून दाखवा. नाही तर रोज चाललंय ते चाललेलंच आहे, त्यात काही बदल आहे का? नाही. घरचे पण म्हणले पाहिजेत की लडका होतो आयसा हो भले 2-4 साल बाद हो. म्हणजे कसं त्यांना वाटलं पाहिजे अजून 2-4 साल जास्त व्हानं पण पोरग असं, म्हणजे त्यांना पण अभिमान वाटला पाहिजे की माझा मुलगा असं आहे. असं काहीतरी करून दाखवा. मी म्हणत नाही तुम्हाला अभ्यास तर कराच, म्हणजे अभ्यास करा नाही असं नाही म्हणत. कोणत्या क्षेत्रात जा, कसं राहा, टॉपला राहायचं त्या क्षेत्रात. असं ॲव्हरेज म्हणून जागायचं नाही. ॲव्हरेज म्हणून कुठंच किंमत नसती. तुम्ही गुंडागिरी करायला गेला तरी तिथं टॉपलाच करायची, ना अभ्यास करायला गेला तितका अभ्यास करायचा की शेजारी पण दिसला नाही पाहिजे कोण. शेजारी म्हणजे कसा, मार्कनी. जर 50चा पेपर असला तर तुम्हाला 50 पैकी 50 मार्क पाहिजे. सेकंड नंबरचा डायरेक्ट 30-32 मार्क पाहिजे. असा अभ्यास पाहिजे केला तर. नाही तर मग नाही केलेला बरं आहे ना. ॲव्हरेज तर मग 20-25 मार्क तर कोणाला पण पडतात. जर तुमच्या वर्गात 50 मार्काचा पेपर घेतला आणि तुमच्या वर्गात जर 20 मार्काचे जर 50 पोर असले आणि त्या 50 पोरात तुम्ही असलात तर मग ते अभ्यास करून काही उपयोग आहे का? त्यांच्यापेक्षा थोडा जास्त अभ्यास केला तर तुमचा काही फायदा आहे ना. हे कॉम्पिटिशन मधून निघायचं म्हणलं अभ्यास करावा लागेल. पहा, अभ्यास करावा लागेल म्हणजे काय लगेच लोड घ्यायचं नाही. आता अभ्यास करावं फक्त रोज चाललंय ते नीट करीत राहायचं. थोडा अभ्यास करत आणि स्मार्ट वर्क करायचा. नाही तर डॉंकी वर्क तर सगळेच करतात. डॉंकी वर्क म्हणजे काय, घेतलेलं पुस्तक बसल्या वाचित त्याचा काही उपयोग आहे का? नाही. स्मार्ट वर्क करणं म्हणजे काय, आलेले क्वेश्चन माग ते पाहणे आणि त्याच्यानुसार तो टॉपिक क्लिअर करणे, याला काय म्हणते स्मार्ट वर्क. नाही तर अल्कोहोल फिनॉल तर सीएटी साठी प्रिपेअर करतोय, घेतलंय पुस्तक, काढलाय चॅप्टर, पहिल्या पेज पासून लास्टच्या पेज पर्यंत सगळं वाचित बसलाय. असं करायचं का अभ्यास? नाही. जे टॉपिक महत्वाचे तेच करायचे. तर सोडवा हे क्वेश्चन सोडवा. चला, तुम्हाला कॅटेकॉलचं स्ट्रक्चर माहित पाहिजे. त्यासाठी कशाचं कॅटेकॉल काय असतो? हे पहा, बेंझिन रिंगला जर मी OH ग्रुप जोडला, कोणता? OH. 1-2 पोझिशनला कोणता ग्रुप जोडला? OH. तर हे काय झालं, हे कशा स्ट्रक्चर आहे? कॅटेकॉल. कशाचं आहे? कॅटेकॉल. याचं तुम्हाला IUPAC नेम विचारलेलं आहे. कोणतं नेम विचारलंय? IUPAC नेम. क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट येणार कॅटेकॉलचं IUPAC नेम सांगा. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर कॅटेकॉलचं काय माहित पाहिजे? स्ट्रक्चर माहित असल्याशिवाय तुम्हाला IUPAC नेम देता येईल का? नाही. आता सांगा बरं IUPAC नेम. आता सांगा, सगळी इकडे समोर पहा बरं. मोबाईल ठेवून द्या असलं तर सगळे समोर पहा. याचा IUPAC नेम सांगा मला. आता तुम्हाला स्ट्रक्चर काढून दिलं ना मी, हा सांगायचं IUPAC नेम काय होईल? आता स्ट्रक्चर काढलं म्हणलं लगेच आलं पाहिजे मला. सांग. बेंझिन 1-2 डायऑल. याचा IUPAC नेम काय होईल? बेंझिन 1-2. ही कोणती रिंग आहे? बेंझिन रिंग, बरोबर. ते बेंझिन रिंगच्या 1-2 पोझिशनला काय जोडलेला आहे? अल्कोहोल ग्रुप. कोणता ग्रुप जोडलेला आहे? अल्कोहोल. म्हणजेच त्याचं नाव काय होईल? बेंझिन 1-2. 2 OH ग्रुप आहे त्याच्यामुळे काय म्हणलं मी? डायऑल. काय म्हणलं? डायऑल. सांगा क्वेश्चन नंबर 8. आयडेंटिफाय द नेम ऑफ रिएक्शन ऑफ ब्रोमोबेंझिन विथ ब्रोमोमिथेन अँड सोडियम मेटल इन ड्राय इथर टू गिव्ह टुलिन. आता तुम्हाला रिएक्शनचं हे दिलेलं आहे पहा, म्हणजे पूर्ण रिएक्शन दिली तुम्हाला. त्या रिएक्शन वरून ती रिएक्शन कोणती ती सांगायची तुम्हाला. सांगा कोणती रिएक्शन ही? कोणती रिएक्शन आहे सांगा चला. आता सगळ्यात अगोदर आपण रिएक्शन लिहून घेऊ, हा त्याच्यावरून मला सांगा नंतर. काय केलंय त्यांनी? ब्रोमोबेंझिन घेतलाय. काय घेतलाय? ब्रोमोबेंझिन. सांगा ब्रोमोबेंझिनचं स्ट्रक्चर काय आहे? हा काय आहे? ब्रोमोबेंझिन. काय आहे? ब्रोमोबेंझिन. त्याची रिएक्शन कशासोबत केली बरं? विथ ब्रोमोमिथेन. कशासोबत केली? ब्रोमोमिथेन. त्याच्यानंतर सोडियम मेटल घेतलाय. काय घेतलाय? सोडियम. त्याच्यामुळे सोडियम मेटल अगोदर घेतला पहा, BrCH3. हा काय? ब्रोमोमिथेन. सांगा काय भेटन? ब्रोमोबेंझिनची रिएक्शन मी कशासोबत केली? ब्रोमोमिथेन सोडियम मेटल सोबत इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर टू गिव्ह. काय देतं ते आपल्याला सांगा. काय सांगितलं त्यांनी? टुलिन. काय भेटत आपल्याला? टुलिन. मग टुलिनचं स्ट्रक्चर काय आहे सांगा? टुलिनचं स्ट्रक्चर काय आहे? बेंझिन रिंगला काय जोडलेलं आहे? CH3. बेंझिन रिंगला काय जोडलेलं आहे? CH3. मग बाहेर काय पडेल? ट्वाइस ऑफ NaBr. हा काय झाला? टुलिन. बरोबर ना. म्हणजेच हा CH3 ग्रुप आहे, हा कुठं जाईल? बेंझिन रिंगवर. आणि हा Br आणि 2 सोडियम आणि हा Br मिळून 2 Br काय होतील? बाहेर पडतील. पहा 2 सोडियम
ब्रोमाइड. आलं का लक्षात? हा, आता तुम्हाला याच्यातलं काय विचारलंय का? याच्यातलं काय विचारलंय का? ही रिॲक्शन ऑलरेडी तुम्हाला दिलेली. मग ही रिॲक्शनचं नेम विचारलंय तुम्हाला काय ऑप्शन मध्ये, सांगा बरं. कसे? ऊज रिॲक्शन. कोणती? ऊज आहे का? पहा, ऊज रिॲक्शन मध्ये दोन्ही पण काय घेतात? अल्केन घेतात. दोन्ही पण काय घेतात? अल्केन. पण इथं एक बेंझिन रिंग घेतली आणि एक काय घेतलाय? अल्केन घेतलाय. मग कोणती रिॲक्शन होईल? ऊज फिटिंग रिॲक्शन. कोणती होईल? म्हणजे ऊज फिटिंग रिॲक्शन मध्ये काय करतात? एक फिनाईल म्हणजे क्लोरोबेंजिन घेतात, त्याच्यानंतर एक काय घेतात? अल्केन घेतात. दोन्हीची रिॲक्शन करून काय भेटतो आपल्याला? टुलिन भेटतो. काय भेटतो? टुलिन. त्या रिॲक्शनचं नेम काय आहे? ऊज फिटिंग रिॲक्शन. विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं. सांगा, आयडेंटिफाय द प्रोडक्ट फॉर्म इन द फॉलोइंग रिॲक्शन. या रिॲक्शन मधला प्रोडक्ट विचारलाय तुम्हाला, काय होईल? आता फिनॉल तर भेटणार आहे तुम्हाला, चारही ऑप्शन होऊन काय लक्षात येतंय? फिनॉल भेटणारच आहे. हा, त्याच्यानंतरचा प्रोडक्ट काय भेटणार आहे ते महत्वाचं आहे. सोडवा बरं, चला. पहा, ही जर रिॲक्शन तुम्ही केली तर तुम्हाला काय भेटतो? हे पण बेंझिन रिंगाचे बरं का. ही जी ना, ही पण बेंझिन रिंगाची, फक्त जी अशी सरळ असते ना ती कशी केली? आडवी केली. त्याला काय जोडलेलं आहे? ऑक्सिजन. काय जोडला? ऑक्सिजन. आणि दोन साईडला काय येतं? मिथाइल ग्रुप. आता याची जर रिॲक्शन तुम्ही कशासोबत केली? H2SO4. कशासोबत केली? H2SO4. म्हणजेच काय? डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. आणि काय केलं? हिट केलं. बरोबर. तर तुम्हाला एक एक कंपाऊंड काय भेटणार आहे? फिनॉल. एक काय भेटणार आहे? फिनॉल. इथं कोणता ग्रुप आहे? OH. हा काय झाला? फिनॉल. हा काय झाला? फिनॉल. आता महत्वाचं काय? सेकंड प्रोडक्ट काय भेटतोय? बरोबर. सेकंड काय भेटतोय? आता हा जो ग्रुप आहे ना, हा ग्रुप डायरेक्ट काय पडतो? बाहेर पडतो. म्हणजेच मी त्याला कसं लिहू? सांगा. फक्त इथं कोणता ग्रुप लावलेला आहे? OH. आता याचं नाव सांगा काय? याचं नाव सांगा काय? आणि तेच ऑप्शन मध्ये सांगा काय? अरे याचं नेम सांगा फक्त काय? हे जे कंपाऊंड आहे ना, प्रोपॅन टू ऑल. काय आहे? प्रोपॅन टू ऑल. म्हणजे जर मी ही रिॲक्शन केली तर मला प्रोडक्ट काय काय भेटतात? एक काय भेटतो? एक काय भेटतो? फिनॉल. आणि सेकंड काय भेटतो? प्रोपॅन टू ऑल. म्हणजेच ऑप्शन नंबर काय होईल? बी. ऑप्शन नंबर काय होईल? बी. आलं का लक्षात? त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 सोडा बरं सगळ्यांनी. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डायहायड्रिक फिनॉल. म्हणजे चार ऑप्शन मध्ये दिलेले आहेत ते तीन काय येतं? डायहायड्रिक फिनॉल आहेत तीन. बरोबर. मग त्यामध्ये डायहायड्रिक कोणतं नाही ते विचारलेलं आहे, सांगा. हा, सांगा कोणतं नाही डायहायड्रिक? हे पहा, हा जो फ्लोरोग्लिसिनॉल आहे ना, फ्लोरोग्लिसिनॉल, याचं स्ट्रक्चर असं आहे. बेंझिन रिंग आहे. बरोबर. ही जी बेंझिन रिंग आहे त्याला OH ग्रुप जोडलेला आहे. कोणत्या कोणत्या पोझिशनला? मेटा पोझिशनला. कोणत्या पोझिशनला? मेटा. आता हायड्रॉक्झिल ग्रुप इथं किती झाले बरं? किती झाली? हायड्रॉक्झिल ग्रुप किती झाली इथं मला सांगा. लक्ष द्या इकडे. हायड्रॉक्झिल ग्रुप किती झाले? बेंझिन रिंगला किती हायड्रॉक्झिल ग्रुप येतं? OH ग्रुप किती येतं बेंझिन रिंगला? 3 येतं. किती येतं? 3. मग हे डायहायड्रिक होईल का? नाही. हे कोणतं झालं? ट्रायहायड्रिक फिनॉल. काय झालं हे? ट्रायहायड्रिक फिनॉल. म्हणजेच माझं उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर ए. म्हणजे जो फ्लोरोग्लिसिनॉल आहे हा ट्रायहायड्रिक आहे. डायहायड्रिक आहे का? नाही. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए. सोडवा चला. विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड डज नॉट अंडरगो विल्यमसन सिंथेसिस. यामधला कोणता कंपाऊंड आहे पहा, तो विल्यमसन सिंथेसिस मध्ये तयार होत नाही, सांगा. ऑप्शन नंबर सांगा काय आहे? सगळ्यात अगोदर विल्यमसन सिंथेसिस काय असतं बरं? विल्यमसन सिंथेसिस मध्ये तयार काय होतं सांगा? कोणता? हा का? हा, सी नंबर तयार होत नाही. बरोबर आहे. सी नंबर काय होत नाही? तयार. म्हणजे याचं नाव काय आहे? ब्रोमोबेंजिन. काय नाव याचं? ब्रोमोबेंजिन. हा फिनाईल आहे ना, फिनाईल ग्रुपला काय जोडलेला आहे? ब्रोमिन. म्हणजे हा काय झाला? ब्रोमोबेंजिन.
पण हे बाकीचे 3 तयार होतात बरोबर. मग सगळ्यात अगोदर विल्यमसन सिंथेसिस नेमकं रिॲक्शन काय आहे, त्यामध्ये तयार काय होतं सांगा बरं. काय विल्यमसन सिंथेसिस पाहिले असेल ना अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये का नाही पाहिलं. हा रेग्युलर मध्ये चालू असेल ना तुमचं विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन. सांगा झालं का, बरेच दिवस झाले का. हा आता आठवतं की सांगा बरं. मी काय घेतला, याचं नाव काय सांगा बरं. याचं नाव सांग मला काय, याचं नाव सांगा काय. RONA याला काय म्हणतात सांगा. RONA ना हा विल्यमसन सिंथेसिस मध्ये रिॲक्टंट वापरतात. काय वापरतात, रिॲक्टंट. पण याचं नाव काय सांगा मला. RONA काय म्हणतात, सोडियम काय म्हणतात, सोडियम अल्कोऑक्साइड. काय म्हणतात, सोडियम अल्कोऑक्साइड. याला काय म्हणतात, सोडियम अल्कोऑक्साइड. याची जर रिॲक्शन तुम्ही कशासोबत केली, ब्रोमो इथेन. कशासोबत केली, ब्रोमो इथेन. तर काय होतं, हा जो सोडियम आहे, सोडियम आणि ब्रोमीन काय होते, बाहेर पडते बरोबर. म्हणजेच तयार काय झाला, ROCH2CH3 बरोबर. यालाच काय म्हणतात, इतर. काय म्हणतात याला, इतर. याला काय म्हणतात, इतर. मग इतर म्हणजेच इतर सिंथेसिस करण्याची जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनलाच काय कोणती रिॲक्शन म्हणतात, विल्यमसन सिंथेसिस. कोणती म्हणतात, विल्यमसन सिंथेसिस. अलग लक्षात. हा म्हणजे जर तुम्ही हा रिॲक्टंट वापरला तर तुम्हाला इतर तयार होणार आहे का, नाही. कारण की बेंझिन रिंगवर डायरेक्ट OH ग्रुप अटॅक, ओ डायरेक्ट अटॅक, ऑक्सिजन डायरेक्ट अटॅक करत नाही. बाकीच्यावर अटॅक करतो पहा, फक्त बेंझिन रिंगवर डायरेक्ट ऑक्सिजन अटॅक करत नाही. त्याच्यामुळं हा जो ब्रोमोबेंझिन आहे हा तयार होत नाही. अलग लक्षात. त्यांनी कोणता तयार होत नाही तेच विचारलं ना. डज नॉट अंडरगो विल्यमसन सिंथेसिस. म्हणजे ऑप्शन नंबर काय होईल, सी. सांगा रिॲक्शन करायची, करा बरं. फिनॉल अँड हायड्रोजन पास ओव्हर निकेल कॅटलिस्ट ॲट टेम्परेचर दिले 433 केल्विन. सांगा प्रोडक्ट काय तयार होईल, भेटेल सांगा बरं. रिॲक्शन मध्ये प्रोडक्ट काय भेटेल सांगा. आता सगळ्यात अगोदर मला सगळ्याचे स्ट्रक्चर सांगा बरं. काय घेतलाय, फिनॉल घेतला. काय घेतला, फिनॉल. फिनॉलचं स्ट्रक्चर काय आहे, बेंझिन रिंगला काय जोडलेला आहे, OH. हा काय आहे, फिनॉल. काय आहे, फिनॉल. समजतंय का सर, डोक्यावरून चाललंय, समजतंय ना, नाही समजत. अरे तुम्ही चॅप्टर अगोदर चांगला प्रिपेअर करून या. चॅप्टर चांगला प्रिपेअर केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. हे डायरेक्ट क्वेश्चन आन्सर आहेत. मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतोय, मग एक्सप्लेनेशन देताना तुम्हाला चॅप्टर मधला तो पॉईंट लगेच लक्षात आला पाहिजे. जर तुम्ही अगोदर चॅप्टर चांगला केलेला असला तर तुमच्या लक्षात येईल. आता रेग्युलरला तुमचा कोणता चॅप्टर चालू आहे मला सांगा बरं. इलेक्ट्रोकेमिस्ट्री फर्स्ट मधला चालू आहे का, ऑर्गॅनिक मधला कोणता चालू आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झाला ना, अल्कोहोल फिनॉल इथर पण झाला ना. हा मग तो चॅप्टर काय करा, आता जर इथे समजला नसला तर युट्यूबला लेक्चर पडलेले डबल एक्सच्या स्पीड मध्ये पाहून घ्यायचे. हा मग तेव्हा समजून तुम्हाला. नाही तर हे चाललंय ते मग चालूच राहील बरं. काही सगळे लक्ष द्या, नीट चॅप्टर तुम्ही प्रिपेअर करा, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. सांगा फिनॉलचं स्ट्रक्चर काय आहे, बेंझिनला काय जोडलेलं आहे, OH. तुम्हाला काय सांगितलेलं आहे क्वेश्चन मध्ये, काय सांगितलंय, फिनॉलची रिॲक्शन कशासोबत करायची, हायड्रोजन. कशासोबत करायची, हायड्रोजन. हायड्रोजन घेताना एक घ्यायचा का, नाही. म्हणजे थ्राइस ऑफ H2 घेतला मी. आता त्यांनी रिॲक्टंट काय काय वापरले, त्यामध्ये निकेल वापरला. जेव्हा हायड्रोजनची ऍडिशन करतात पहा, तेव्हा जो कॅटलिस्ट आहे, कॅटलिस्ट काय वापरतात, निकेल. काय वापरतात, निकेल. आता ते टेम्परेचर किती दिलंय त्यांनी, 433 केल्विन बरोबर. आता हे जे हायड्रोजन आहेत ना, हे हायड्रोजन कुठे ऍड होतात, बेंझिन रिंगवर. कुठे ऍड होतात, बेंझिन. म्हणजे जिथं जिथं डबल बॉन्ड आहे तिथे तिथं काय ऍड होतो, हायड्रोजन बरोबर ना. म्हणजे त्याचा डबल बॉन्ड काय होतो, गायब होतो. म्हणजे आता मला काय भेटलं, फक्त बेंझिन रिंगचा काय गायब झालाय, डबल बॉन्ड. काय गायब झाला, डबल बॉन्ड. फक्त काय राहिला, सिंगल बॉन्ड. आता याचं नाव काय सांगा बरं, त्याचं नाव सांगा. आता काय जो प्रोडक्ट मला भेटलाय त्याचं नाव सांगा, काय, सायक्लोहेक्झेनॉल. काय नाव याचं, सायक्लोहेक्झेनॉल. आलं लक्षात. ऑप्शन नंबर ए. म्हणजेच काय, फिनॉलची रिॲक्शन केली मी कशासोबत, हायड्रोजन सोबत. म्हणजेच हायड्रोजनेशन केलंय. काय केलंय, हायड्रोजनेशन. म्हणजेच ऍडिशन ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजेच बेंझिन रिंगवर फक्त काय केली, हायड्रोजन ॲटमची ऍडिशन. आणि जेव्हा हायड्रोजनची मी कोणते पण रिॲक्शन मध्ये ऍडिशन करतो तेव्हा मला निकेल घेतात, कॅटलिस्ट म्हणून काय घेतात, निकेल. कॅटलिस्ट म्हणून काय घेतात, निकेल. टेम्परेचर किती ठेवलंय, 433 केल्विन बरोबर ना.
म्हणजेच मग नंतर मला काय भेटला सायक्लो हेक्झेनॉल. आलं लक्षात? हा म्हणजेच माझं ऑप्शन नंबर ए क्वेश्चन नंबर 12चं. सांगा आता विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर फिनॉल. फिनॉल बरोबर कोणतं आहे सांगा ऑप्शन मध्ये फिनॉलसाठी. फिनॉलच्या प्रॉपर्टीमध्ये केमिकल प्रॉपर्टी जे पाहिलं ना, फिनॉल आर नॉन पोलर मॉलिक्यूल. फिनॉल नॉन पोलर आहे का पोलर आहे? पोलर आहे. फिनॉल काय आहे? पोलर. म्हणजेच ऑप्शन ए होईल का? नाही. म्हणजे ए काय आहे? चुकीचं आहे. बरोबर. प्युअर फिनॉल इज कलरलेस, नॉन टॉक्सिक, हाय मेल्टिंग सॉलिड. प्युअर फिनॉल जो असतो पहा तो कलरलेस असतो का? नसतो. म्हणजे त्याला काहीतरी कलर असतो पहा. त्याला काय असतो? कलर. म्हणजे तो कलरलेस असणार आहे का? नाही. त्याच्यानंतर बॉइलिंग पॉईंट ऑफ फिनॉल इन्क्रीज विथ डिक्रीज इन मॉलिक्युलर मास. आता जर मॉलिक्युलर मास तुम्ही डिक्रीज केलं तर फिनॉलचा बॉइलिंग पॉईंट वाढतो का? नाही. काय होतो? कमी होतो. म्हणजे हे पण काय आहे? चुकीचं आहे. बी पण काय आहे? चुकीचं. ए पण काय आहे? चुकीचं. म्हणजे डी काय असेल? बरोबर. म्हणजेच काय? फिनॉल शो ॲप्रिशिएबल सोल्युबिलिटी इन वॉटर. म्हणजे फिनॉल काय आहे? वॉटरमध्ये सोल्युबल आहे. म्हणजेच हे काय आहे? बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी फिनॉलच्या बाबतीत. आलं लक्षात? त्यांनी ट्रू विचारलंय ना, बाकीचे 3 काय आहेत? चुकीचे. आणि डी काय आहे? बरोबर आहे. आलं लक्षात? सेकंड लास्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 14. 15 घेऊत आणि स्टॉप करूत आपण. चला सोडवाय. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ प्रोपीन. आत्ता रिएक्शन केली आपण. आत्ता केली ना हायड्रोबोरेशन. काय भेटला होता मला सांगा? प्रोपेन टोल. काय भेटला होता? प्रोपेन टोल. म्हणजे ऑप्शन नंबर डी. रिएक्शन परत लिहून द्यायची गरज आहे का? नाही. फक्त सांगतो काय केलंय. CH3 बरोबर. CH डबल बॉन्ड CH2 काय घेतला? प्रोपीन घेतला. काय घेतला? प्रोपीन. याची रिएक्शन मी कशासोबत केली? B2S6. कशासोबत केली? B2S6. हायड्रोबोरेशन कंपाऊंड आहे. कोणतं आहे? हायड्रोबोरेशन. काय तयार झाला मला? CH3 CH2 CH2 आणि याला काय जोडलेलं आहे? बोरेन. बरोबर. याची रिएक्शन परत मी कशासोबत केली? पेरॉक्साईड H2O2. नंतर काय भेटलं मला? CH3 CH2 CH2 आणि OH. म्हणजेच काय भेटला? प्रोपॅन 1 ऑल. काय भेटला? प्रोपॅन 1 ऑल. ही रिएक्शन. आता रिएक्शन बॅलन्स करून घ्यायची. हा इथं बोरेन 2 येतं. मग इथं कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? काय रिएक्शन काय करायची नंतर? बॅलन्स करून घ्या. म्हणजे ऑप्शन नंबर 2 ऑल कसं होईल? प्रोपॅन 1 ऑल. मी म्हणलो 2 ऑल का लगेच 2 ऑल? सांगा आता लास्ट क्वेश्चन. एवढं आन्सर द्या. स्टॉप करूत आपण. आयडेंटिफाय टू प्रोडक्ट ऑप्टेन इन द फॉलोइंग रिएक्शन. तुम्हाला या रिएक्शन मध्ये काय विचारलंय? प्रोडक्ट. सांगा काय प्रोडक्ट इन रिएक्शन मध्ये? सांगा काय घेतलंय? याचा नियम सांगा बरं. काय CH3 थ्राइस COH. याचा नियम काय सांगा? हा काय? टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. काय हा? टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. आता मी असं लिहितो पहा. CH3 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 आणि OH. हा काय? टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. काय? टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. त्याची रिएक्शन कशासोबत केली मी? कॉपर सोबत. कशासोबत केली? कॉपर. टेम्परेचर किती घेतलंय? 573 केल्विन. आता जेव्हा कॉपर सोबत रिएक्शन होती तेव्हा काय झालं? डिहायड्रेशन झालं. काय झालं? डिहायड्रेशन. डिहायड्रेशन झालं म्हणजेच काय झालं बरं? या रिएक्शन मध्ये डिहायड्रेशन झालं म्हणजे काय झालं? वॉटर लॉस झाला. काय झाला? वॉटर लॉस. म्हणजेच निगेटिव्ह ऑफ H2O. वॉटरचं काय झालं? लॉस झालं. म्हणजे हा OH ग्रुप आहे पहा. हा OH ग्रुप आणि यासोबत एक हायड्रोजन जाईन पहा इथला. हा म्हणजेच त्यामुळे बाहेर काय पडन? H2O. काय बाहेर पडन? H2O. म्हणजेच मला काय भेटला? CH3 C सिंगल बॉन्ड CH3. इथं हायड्रोजन गेल्यामुळे कोणता बॉन्ड येईल? डबल बॉन्ड. बरोबर. सांगा याचं नाव काय होईल? H2. याचं सांगा बरं नाव काय होईल? सांगा आता ऑप्शन मध्ये फक्त याचा नियम सांगायचे. जो मला प्रोडक्ट भेटलाय याचं काय सांगायचंय? नेम सांगा. 2 मिथाइल प्रोपीन. काय होईल? 2 मिथाइल प्रोपीन. म्हणजे सेकंड जर नंबरिंग दिली पहा तुम्ही 1 2 3. 2 नंबरच्या पोझिशनला काय आहे? मिथाइल ग्रुप. म्हणजेच काय म्हणलं मी याला? 2 मिथाइल प्रोपीन. तर आलं लक्षात? 15 क्वेश्चन पाहिलेत आपण. किती पाहिलेत?
15. मी अजून पण सांगतो, उद्या जर लेक्चरला यायचं असलं तर चॅप्टर नीट पाहून या, नाही तर इथं येऊन गुंगलेवणी होई ना, नाही तर 90 घेतल्यावनी नुसतं गुंगलेवणी पाहावं लागेल. तसं काय करू नका. उद्या येताना काय करा, सगळ्या चॅप्टर रिवाईज करून या. किंवा जर रिवाईज होत नसला तर सगळं सरळ सरळ काय करायचं, यूट्यूबला जायचं, चॅप्टरचं नाव टाकायचं, आणि चॅप्टर जर 1 तासाचा असला तर तो डबल एक स्पीडमध्ये अर्धा तासात पाहून होतो. हां, तर तेवढा पाहून घ्यायचं सगळ्यांनी. हां, मगच उद्या लेक्चरला यायचं, नाही तर येऊन पण काही उपयोग होणार नाही बरं का. नाही ते चाललंय मग तुम्ही जीवन आलेला असतात दाबून. त्याच्यामुळे इथं आलो, फॅन बिन चालू असतात, मस्त मस्त झोप लागेल. तसं काय करू नका. तर आपण काय करू, स्टॉप करू तिथं.